नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण 8:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि आज मंडळी आहे कामाचा दिवस. तर घराचं काम ॲक्च्युली आपलं परत चालू झालं आहे. या बाजूला बघताय का, इकडे आता सेटअप वगैरे झाला आहे आणि आता प्लास्टर काम जे पेंडिंग आहे ते आपलं आता सुरू झालं आहे. तर वरचं जे मंडळी आपलं काम आहे ना, तर वरती आपल्याला छप्पर बनवायचं आहे, तर ते कौलांचं बनवायचं आहे. तर आपल्याला आज सेकंड हँडमध्ये कौलं मिळत आहेत, तर ती घेऊन यायची आहेत. गावाला कसं आहे, काही गोष्टी जेव्हा मिळतात तेव्हा घेऊन यायचं. ॲक्च्युली काम आपलं दिवाळीनंतरच करायचं आहे, पण कौलं आता मिळतात म्हटलं तर घेऊन यावं. तर आता मी, ताई आणि म्हणजे मोठी बहीण आणि आई आणि अजून बघूया 1-2 मित्रमंडळीचे सर्व चाललेलं, कारण 1,500 कौलं आहेत. ती 1,500 कौलं ॲटलिस्ट आणून इथे उतरवायचे आहेत, नंतर मग ती घरी आणता येतील. तर चला आता मी चाललो आहे जरा सोनूला भेटायला. सोनूला भेटतो आणि मग बुलेरोमधूनच ती आणायची आहेत. 2 ट्रिप होतील बहुतेक, 500-600 वगैरे येतील एका वेळेस. बघूया. चला 9:30 वाजलेत. फायनली निघाले आपण शृंगारपूरच्या दिशेने. तिकडे सोनू तुम्हाला दिसत नाही. सोनू गेला आहे कामाला. तर नवीन ड्रायव्हर आहे, शिथे आला आहे. सोनूचं अचानक काम निघालं आहे, तो जरा खाली संगमेश्वर देवरुखला गेला आहे. चला बरेच दिवस आणायची होती, पण काही कॅल्क्युलेशन जमत नव्हती, कारण माणसं जी होती ती कधी असायची कधी गाडी नसायची. तर आज फायनली घरचे सगळे आहेत. ताई आहे म्हणजे मोठी ताई, प्राची, भूमी, आई आहे आणि आजाद आहे, रंजाद आहे, असे 5-6 जण आहोत. तर चला निघूया. तसे एक काम झालेलं बरं आहे पावसाच्या अगोदर. चला नायरीमध्ये आलो आहे. इकडे नायरी तिवरे, समोर बोर्ड बघा, श्री भैरवानी मंदिर शृंगारपूर. शृंगारपूर गावचं ग्रामदैवत आई वाघजाई आणि त्याच्या पुढे जे मंदिर दिसतंय ते आहे बजरंगबली मारुती मंदिर, स्वयंभू हनुमान मंदिर. बऱ्याचशा ज्या मोहीम आपल्या झाल्या आहेत, तर हे बेस विलेज प्रचितगड किल्ल्यावर जाण्यासाठी. शृंगारपूर मस्केवाडीमध्ये आपण आलो आहे. इकडे वरती आई भैरवानीचं मंदिर आहे आणि इकडे गाडी लावलं आहे. मेंबर आता बरेचसे आहेत. इकडे बघा, प्राची आहे, भूमी आहे, रंदा आहे, रंजद आणि आजी आपल्याला बाहेरच भेटलेत. हेच का तुमचं घर? हे घर तुमचं? होय काय? हे साळुंक्यांचं घर. होय होय. तर यांच्या घरातून नळे नेतो आपण. अहो बऱ्याच दिवसानंतर आज मुहूर्त भेटला. काय माणसं भेटाय नको? तुझं नाव काय? अविनाश. अविनाश. हो हो मी अविनाश. हो. मे पर्यंत बोललो, मेच्या अगोदर तर कसं पण नेणार. गावातून पटकन माणसं मिळत नाही. माणसं मिळत गाडी नाही, हा मोठा प्रॉब्लेम होता. तेव्हा मी तिथं 3 बायका बघितल्या, तेव्हा तुमच्याकडे गाडी नाही. हा, तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती. 4 बायका बघितल्या, 4 बायका बघितल्या इथल्या. मग हे सगळे गावचे प्रॉब्लेम. सांगितलं इथून कवलं तुम्हाला निवडीत न्यायचे, उतरायची, परत यायचं. परत न्यायचं, ते सोडतील तुम्हाला. चला चहा ब्रेक झालाय, चहा प्यायला या. एक बाजूची तिकडची कवलं संपवलेली आहेत, आता वरती आहेत थोडीशी आणि त्या बाजूस आहेत. एक लॉट झाला की मग जाऊया सरळ. हां, कोण्या बसतील? निंब गावठी आहेत का? आणलंय तुम्ही? शेप लागले तो. तोरणच चालू आहे तशी. निंब लागली की भरपूर लागतात. ते घराजवळचं पण लेवड लागायचं नाही, मेलं ना ते. कुठलं परत? फक्त
पण 2-3 पिकून पडले. होतील तर एकदम तयार होतील. अरे हे आहे प्रॉपर मिळतो ना बाजारवाले तसे आहेत. हा प्युअर आहे, प्युअर आहेत एकदम. एकदम रस काय निघतो माहिती आहे. अजून नाही ना कुठे? नाही तेवढंच होतं. चला ठेव खाल. शेवटचा राऊंड. इकडचे जे आहेत ते आता कौलं जी काय बसतील ते बसतील. 500 वगैरे एका टायमाला जातील, बाकीचे नंतर चला वाटला न्यायला लागतील. बरीच लागली. आम्ही यायच्या की लोकांनी काढून ठेवली. मोठी. चला 500ची गाडी फुल लोड झालेली आहे. तुम्ही आहे ना हे फक्त एक काढून बाहेर इथे तेवढे आणायला सांगा, जमतील तसे हळूहळू. आम्ही येतो उतरवून. हां इथली आहेत आणि इथे पाठीमाग आहेत थोडीशी इथे. हां कोणी टाकूया थोडीशी. कोणे चला गाडी लोड झाली. इकडे पाठीमाग काय द्यायला लागेल काय सपोर्ट इथं हां परफेक्ट एकदम डायरेक्ट नेऊया. ही वाट सरळ प्रचित गडाकडे गेली. इथून साधारण 3 तास लागतात. बऱ्याचशा मोहिमा आपल्या इथून झालेल्या आहेत. तर हा बेस विलेजला सारखं येणं होतंच, म्हणजे प्रचितगड वगैरे जातो तेव्हाच नाही, असंही आपण बऱ्याच वेळा येतो. तर आज मंदिरामध्ये काय जाणं होत नाही कारण सगळे घामाचं अंग आहे. तर परत काहीतरी येऊ. चला गणपती बाप्पा मोरया. ही नदी जरी आत्ता पूर्ण सुकी दिसत असली, एकाच महिन्यामध्ये तुम्ही इकडे आलात ना पूर्ण या रस्त्याच्या लेवलला पाणी असतं. हा रोड गेला वरती मंदिराकडे. लालपरी येते आपली 11ची. मी वर गावातून जाऊन आले इकडे. हां पटकन भरलं. इकडे आता वर जाईल परत तिवऱ्यामध्ये, तिवऱ्यातून परत रिटर्न जाईल संगमेश्वर. काय करताय? कौला घेऊन आलो. माझ जोरात पार्टी आहे. तुम्ही इकडे काय करताय? झेंडे काढता. हां चला फायनली एक लॉट उतरवला आहे. हा बघा इथे आता कौलं ठेवलेत लावून. ते आपल्याला नंतर घराकडे संध्याकाळी किंवा मग उद्या माणसं करून न्यावे लागतील. आता परत जायचं शृंगारपूरला आणि येऊ दुसरा लॉट घेऊन. पावसाने आज माहोल केला आहे, काय माहिती काय गडबड करतोय. रोजच असं वातावरण आहे. आमच्याकडे पोचत नाही वरती, चढांमध्ये चढत नाही तो, बाजूबाजूला जातो लागून. दहशत आहे निवळे गावाची. कौलं सोडून आलो तोपर्यंत जोरात काम केले एकदम कडक काम. हां किती आहे ते? 410. संपला आहे ना 410. ओके चला आता नित्या आलाय. रंजदा गेला, नित्याची एंट्री झाली. हां आता तुला सोपं केलेलं आहे काम. हो अरे मगाशी तिकडनं आणायचं होतं.
चला सेकंड लॉट झाला आहे फायनली, तर निघालो आहे. आता आपल्याला उतरावं लागणार आहे स्थानामध्ये. थोडेसे 100 कवले जास्त आहेत ना. बघूया आता कापडवाडीच्या ह्याला समजेल. कापडवाडीची चढण गेली मजबूत की आपण जाऊ. चला बाय बाय शृंगारपूर. चला गाडी चढणला लागली. आजाद आहे तो कदाचित चालूमध्ये उतरेल. आम्ही दोघंजण उतरलो आहे. चढेल ना. ॲक्च्युली आमच्या इकडे जर जास्त लोडेड गाडी असेल ना तर मग रिस्क घेत नाही कोणी, कारण काय जो चढण आहे तो डेंजर आहे एकदम. चला आता चालत जायचं आहे. गाडीवरती टोकास राहील उभी. इथं वर आहे आमची गाडीवर. नित्याची गाडी. नित्या चालत चाललाय. अशोकजण गाडी नेलेली कुठे सासरवाडीत वाटतं. चला फायनली आलो चालत चालत. आता निघालो पुढे. जमली तरी आई आणि मी आतमध्ये उतरले. उतरायला नको. गणपती बाप्पा मोरया. चला बाय बाय. निघाला बाय बने. बाय बाय. चला चल वर्ग बाय. जेवण झालं. जेवलात ना. चला थांबा अजून 2 दिवस. मांडवी थांबा 2 दिवस. तिकीट आहे तुमची. हां मग ठीक आहे. थांबा ना 2 दिवस. चल बाय बाय. चला हे उतार. हे उतार रे. हे बाईक उतार. चला कवलं उतरून झालेत तर घरी आलो आहे. तर ती आणायची काम बघू संध्याकाळी करू, नाही तर उद्या मग माणसं करायला लागतील. आता जरा फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे जरा मस्त करतो. मग वाडीमध्ये जेवण आहे. ॲक्च्युली जेवणासाठी बारकी ताई आणि मयुरी वगैरे वरती होती आणि आई, मोठी ताई आणि मी खाली गेलेलो. सोबत रंजादा होता, मग आता नित्या आला, आजादा होता, सगळेजण होते. चला फ्रेश होऊन वर वाडीत जाऊया. चला फ्रेश झालो तर मस्त वाटलं एकदम, कारण घाम भरपूर आलेला. तर आंघोळ केल्यानंतर मस्तच वाटतं. तर आता पंक्ती तर उठल्यात. आता आमची शेवटची पंगत घरातल्यांचीच. ताईने गेलेत वरती, मी आणि आई आता जातो आहे. जेवण संपलेलं नाही, जेवणाची पंगत बाकीच आहे अजून. तर आम्ही आता बसलो आहे जेवायला. या खास चिकनचं जेवण आज वाडीला, तिखटं जेवण. अवनी पण इकडे जेवायला बसले आज खास. नाव नाही मस्त आहे ना. कसं आहे मस्त आहे ना. तिकडे मायरा पण बसलाय त्या बाजूला. चला जेवायला या. दुपारचं जेवण आपण बसले. इकडे स्वरांश हाय कर, हाय कर. असं हाय कर. मस्त आहे ना. नाही म्हणतो. संध्याकाळचे म्हणजे साधारण 5 वाजलेत. तर मग अशी कौलं आणली. कौलं आणल्यानंतर वरती भाऊकीचं जेवण होतं. तर जेवण वगैरे झालं. मग मंदिराची इथली थोडी आवरावर करायची होती, कारण जी भांडी कुंडी आहेत ती अजूनपर्यंत कोणाच्या तरी घरी वगैरे असायची. तर आता मंदिर बांधल्यामुळं जी वाडीची भांडी आहेत ती मंदिरामध्ये असणार आता. प्लस ताशे वगैरे असणार. हे सगळं वादनाची साधनं वगैरे सगळे आता मंदिरात असणार. ते थोडं आवरावर करत होतो. आता घरी आलो आहे. तर आता कौलं तर आपण आणलेत. कौलं आता काही नेत नाही, पण जे सिमेंट आणलं आहे ते सिमेंट आपल्याला आता थोडं 2-3 बॅगा न्यावं लागतील. अर्धं करून न्यावं लागतं, कारण थोडं अंतर आहे भरपूर. तर एकदम एक गोणी अशी पटकन जात नाही. तर थोडंसं आईने घेतलं किंवा बाकीचं जी बॅग उरलेली असते तर ते मी घेऊन जातो. तर चला सनसेट पण होईल थोड्या वेळात. त्याच्या अगोदर 2-3 बॅग न्यायला की कसं बरं पडतं. ऑलरेडी आम्ही 3 बॅग नेल्यात. आता 3 बॅग नेल्या की एक मला वाटतं काहीतरी 12 बॅग आहेत. तर 6-7 बॅगा गेल्या की 4-5 बॅगा राहतील. कारण माझं पण काय आता मुंबईला जाणं 1-2 दिवसात होईल. त्याच्या अगोदर या बॅगा तिकडे नेऊन ठेवतो. का हो नमस्कार. कुठे चाललात. हाय काय नाही, बॅगा घेऊन जातो 2-4.
सिमेंटच्या हां हां परत आता मागवलंच की हां परवा दिवशी परवा काय काम वरचं काम चालू आहे. वरचं खालचं. चला थोडंसं इकडे दिलं की यातलं वजन कमी होतं. ॲक्च्युली अख्खा पोतं आणू शकतो पण आता कशी सवय नाही त्यामुळं मग असं थोडंसं अर्धं करून आणलेलं बरं आहे. आई तर 3 वेळा आणते. मी आहे तर म्हटलं म्हणून थोड्या बॅगा आणून ठेवू. नाही काय वापरण्यातलं आहे म्हणजे बॅग खोलली तरी पुढच्या 10 दिवसात सगळं सिमेंट संपणार आहे. चला 3 खेपा आणल्या मी 3 गोणे आणल्यात. ऑलरेडी 2 आहेत आणि तिकडे आता काहीतरी 5 आहेत. तर अशा सगळ्या गोण्या आणण्याचं काम सुरू होतं. आज दिवसभर घरचं सामान आणण्यातच गेलं. सकाळी कौलं आणली आपण आणि कौलं आणल्यानंतर आता दुपारी जेवण झालं तिकडचं काम झालं. आता म्हटलं थोडं गोण्या आणतो कारण परत उद्या कामाला येतील ना तेव्हा कसं मग धावपळ नको. संध्याकाळची वेळ आहे मंडळी. सनसेट दिसतोय का? छान असा सनसेट झाला आहे. संध्याकाळची वेळ आहे. टेरेसवरून अजून अप्रतिम दिसेल. आणि इकडे शेंगांना हे फुलं येतात ना गेशा वगैरे झाडाला. हां आता कधीची फुलं येत आहेत? पावसात नाही लागायचे ना? चव नाही लागत असं म्हणतात. चव नाही लागत ना पाण्यातले डांबे. हे बघा फुलं आलेत. शेवग्याचं झाड काय ऐकत नाही. गेल्या वर्षी काजू आपला दरवर्षी लागायचा डबल. ह्यावर्षी हा शेवग्याचं झाड म्हणते मी लागणार डबल. पण काय उशीर केला पाऊस येईल. समोर सूर्यदेव बघा कसे दिसत आहेत मस्त. चला संध्याकाळ झाली. आज पूर्ण घामाघामात दिवस गेला. सकाळी आंघोळ झाली, दुपारी परत आंघोळ झाली, आता संध्याकाळी परत आंघोळ करावी लागणार आहे कारण खूप घाम येतो आहे आणि अशी कामं केली ना की घाम जरा जास्तच येतो. असो कौलं आलेत. ॲक्च्युली वरती आपल्याला कौलं किती लागतील एक्झॅक्ट माहिती नाही पडत आहे म्हणजे अंदाज नाही येत आहे किती लागतील. तरी पण आपल्याकडे साधारण 400-500 कौलं आहेत. आज आपण साधारण 1100 वगैरे कौलं आणले म्हणजे 1600-1700 कौलं आपल्याकडे आहेत. हे काय लागले? सिमेंट लागलं. कसं काय? हे काय सिमेंट आणलं ना. खाऊ दे मला. घ्या. तू दुकानात गेले? कुठे आहे दुकान? खूप लांब आहे. लांब आहे. या बाजूला इकडे सुकवान आहे, डाळ आहे, 2 डाळ आहेत. तूर डाळ आहे आणि कोणाचं आहे? आपलं आहे. तूर डाळ, मूग डाळ आणि इकडे आमसूल आहे. आंब्याची आमसूल. पण आपण कोकमासारखा याचा वापर करू शकतो आपण मच्छीमध्ये किंवा अशीच खाऊ शकतो. ही अशीच खायला पण सुंदर लागतं. सूर्यदेव दिसलाय. मस्त आहेत ना. हो घरी जात आहेत. आता उद्या येणार परत. जेवायला जात आहेत. चांदू मामा आता येणार. सूर्यदेव जाणार आणि चांदू मामा येणार. हां असो चला म्हणजे संध्याकाळ पण झाले. आता जर फ्रेश वगैरे व्हायचं आहे तर आज घरासाठी कौलं घेऊन आलो आहे. आता काय झालं माहिती आहे का, गावाकडे शक्यतो कोणी कौलं वापरायला बघत नाही. पत्रे टाकतात आणि बाजूला होतात सिमेंटची किंवा मग पत्र्याचे. तर प्रॉब्लेम असा आहे की जे सुख कौलांच्या घरात आहे ते मला नाही वाटत पत्र्याच्या घरात आहे. त्यामुळं प्रत्येकाचं पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळं आहे. कारण काय होतं की कौलं वगैरे आहेत हे काही जणांना त्याचा मेंटेनन्स जरा जास्त वाटतो पत्र्यापेक्षा. आता कसं आहे माहिती आहे का, आपण जर घरावर कौलं टाकायची म्हटलं तर रिपा पण जास्त लागतात. मग लाकडी असो किंवा आपण ते लोखंडी रिपा आणतो त्या पण कम्पेअर टू पत्र्याला कसं आहे ते एवढं जास्त काय लागत नाही. त्यामुळं मग त्याचा खर्च कमी होतो आणि टिकाऊच्या हिशोबाने ती जरा जास्त टिकतात. कारण कसं पत्र्यावर वानराने उडी मारली काय होत नाही. म्हणजे पत्र्याला सिमेंटचे पत्रे तुटतात नक्कीच.
आणि कौलांचं कसं आहे, कौलांवर जास्त उड्या मारत बसले ना तर मग ते तुटून जातात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग काही जण कंपॅरिझन वाईज कमी गावाला येतात किंवा गावचा मेंटेनन्स कमी करायचं असेल त्या हिशोबाने मग बरेच जण पत्रे टाकतात गावाला. तर आपलं पहिल्यापासूनच कॅल्क्युलेशन होतं की कौलं टाकायची. आईने ती माती काढली. हो हो. आपण ॲक्च्युली ही पाठची पडवी दिसते तुम्हाला, ही पाठची पडवी आणि पुढची पडवी या दोन्ही आपण कौलांच्याच केल्यात. आयुष्य गेलं मातीच्या घरामध्ये, तर मातीचं घर तर पुढे टिकवता आलं नाही, त्याच्यामध्ये बरेचसे चॅलेंज आहेत. पण कौलं तरी आपण टिकवू शकतो आहे. तर त्यामुळं आपण दिमागात आपल्या तेच होतं. ती डिझाईन आहे माझ्या घराची पूर्ण, ते अजून झालेलं नाही आहे, अर्धच घर आहे, वरचं अजून पेंडिंग आहे. तर वरच्या घराची डिझाईन करताना आपल्या दिमागात तेच आहे की कौलं वापरायची. कौलाने दुपारचं जे असतं ना, मार्च टू मे मधलं जे दुपारचं वातावरण असतं ते तुम्हाला कौलाच्या जे घराच्या खाली बसतो ना आपण, तेव्हा स्वर्गसुखाचं असतं. असं म्हणजे बोलायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत. प्रत्येकाचं शेवटी पर्सनल विचार असतात काही, त्यानुसार प्रत्येकजण वागत असतो. अवनी कुरकुरे खात आहे, नंतर घेतो. असो, चला अवनी पण वर आले. तर आता आम्ही जातो खाली. तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ इथे थांबूया. तुमचं काय मत आहे, पत्र्याचं घर चांगलं की कौलाचं घर चांगलं, यावर नक्कीच तुमची कमेंट येऊ दे. कारण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि त्यानुसार मग कम्पॅरेटिव्हली जर गेलं तर नक्कीच कौलांचं घर चांगलं. पण तुमचे जे काय विचार आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, सूर्यदेव आपल्या घरी निघालेत, उद्या ते परत येतील. आपण पण आता फ्रेश होऊन जरा कामं उरकून घेऊया, कारण आता आज ऑफिसच्या कामाला झोपणार. परत दुपारी उठणार. ओके, दुपारी नाही, सकाळी उठणार. हां. तर चला म्हणजे आता काय थोडी एडिटिंगची वगैरे काम आहे. दिवसभरून ऑफिसच्या कामाला एवढा नाही वेळ देता आला, फक्त कॉल्स वगैरेच उचलत होतो. आता एडिटिंग तरी रात्री करूया. तर चला, तात्पुरत्या स्वरूपात इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.